एक मळी झालेली आहे, आता ही दुसरी मळी नांगरत आहेत ट्रॅक्टरने. आता इकडे दुसऱ्या शेतात भात पेरतायत खंडात. मगाशी मळ्यात झालं पेरून, आता इकडे खंडात. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मी प्रमोद गुरले एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर मंडळी, आज आपण डाळ पेरणार आहोत, म्हणजे भात पेरणार आहोत. तर बघूया कशा पद्धतीने भात वगैरे पेरतात ते कोकणात. तर बघूया. ट्रॅक्टर चालवायचं आहे, तर जाऊया आता तिकडेच. बघा, हे ट्रॅक्टर आहे. आता हे आपल्याला आता घेऊन जायचं आहे मळ्यामध्ये आणि तिथे भात पेरणार आहोत आपण. मंडळी, हे बघा, आता ट्रॅक्टर घेऊन चाललेलो आहे आणि याने आता नांगरणार आम्ही. हा प्रणव आहे आणि हा हर्षप्रिया. बघा प्रणव. तर आपल्याला तिकडे जायचं आहे मळ्यात. तर ही मळी आपल्याला नांगरायची आहे. बघा, ही मळी भाजलेली आहे. ही बघा, ही पूर्ण मळी भाजून घेतलेली आहे आणि आता इथे आपण भात पेरणार आहोत. हे बघा, ही मळी अशी असते, त्याच्यानंतर इथे भाजावळ वगैरे करतात. पहिली अशी मळी असते आणि नंतर मग ही भाजावळ वगैरे करून भाजतात मे महिन्यात आणि आता पाऊस पडल्यानंतर ती नांगरणार. आणि आता हे ट्रॅक्टर आपण फिरवणार आहोत इथे. आणि नंतर प्रणव बघा, हे बघा, ही मळी पूर्ण आता नांगरायची आपल्याला ट्रॅक्टरने. प्रणव चालवते ट्रॅक्टर. हर्ष बघा कुदल्याने खततोय, कोपरे राहिलेले. आणि इकडे पण आहेत. ही बाई एक आहे, प्रिया आहे. जे ट्रॅक्टर एकदम मेरेबरोबर जात नाही तिकडून ते खततात. आता हा प्रणव ट्रॅक्टर फिरवतोय. परकादा तो परवी. हो, हा दरवर्षी बैल बांधतो, पण यंदा बैल बांधला नाही. ट्रॅक्टरने सगळं दुरवणी करताय. उखळ करतात की दुरवणी? दुरवणी. मग बैल का नाही बांधलं? दुरवणीच बैल बांधणार. आपण इथं गेल्या वर्षी बैल नांगरत होतं, ते बघत होतो आपण, बघितलेलं आहे गेल्या वर्षी. पण यंदा आता तो ट्रॅक्टर फिरवत आहे. तो आता हे ट्रॅक्टर जात नाही, तिथे कोपरं खणायला लागतात.
प्रवीण खणतोय हे बघा. ठेव. आता ही एक मळी ट्रॅक्टरने नांगरून झालेली आहे आणि इकडे आता भात पेरतायत हे बघा. हे पूजासारखा करताय, जमीन ढेपा फोडताय. तुगा असं हे भात पेरलं जातं. बबलू ते पाणी भरून ठेव त्याच्यात, तेव्हा पाण्यात. तुगा असं भात पेरणार. इकडे बघा बकरे आहेत, चारायला घेऊन आले आहेत. बकऱ्या दिसतात बघा. आणि तिकडे व्हाळ आहे, व्हाळाला पाणी बघा किती आहे. इकडे एक मळी झालेली आहे, आता ही दुसरी मळी नांगरत आहेत ट्रॅक्टरने. या मळीमध्ये सुद्धा भात पेरायचा आहे. पाणी बघा हळद कुर्ले भेटतात रे इकडे. रात्रीच्या आल्यानंतर ना खेकडे मिळतात आपल्याला. पकडलात रात्री? हां
ही सुद्धा मळी आपली नांगरून झालेली आहे. इथे सुद्धा भात पेरणार आहेत. आता याच्यामध्ये नांगरून झाल्यानंतर भात पेरणार. आणि तिकडे आता प्रणव तिकडे फिरवतोय, ट्रॅक्टर फिरवतोय तिकडे. हे आता उखळ काढत आहेत, म्हणजे लावणीसाठी सोपं होतं. नंतर आता उखळ काढल्याच्यावर उखळ काढणार, परत दुरवतात. 2 वेळा केल्यानंतर दुरवणी होते, त्याला दुरवणी बोलतात. डबल फिरवल्यानंतर एकदा नांगरून झाल्यावर परत नांगरून केल्यानंतर दुरवणी होते, त्याला दुरवणी बोलतात. आता इकडे दुसऱ्या शेतात भात पेरतायत, खंडात. मगाशी मळ्यात झालं पेरून, आता इकडे खंडात. इकडची एक मळी झाली, आता इकडची एक मळी उखळ काढताय.